रूप पाहता लोचनी सुख झाले सोडिला संसार माया दया माया दया सोडिला
प्रतिवर्षी ज्यांचा आवाज आपण ऐकत होतो, खऱ्या अर्थानं आज आपल्या गावचा हा योग आहे म्हणावा लागेल. जे आम्हा सर्व ग्रामस्थांना आताच म्हणजे वाटलंही नव्हतं की सर्व महाराज मंडळी आपल्याला या सप्ताहाला परत भेट द्यायला येतील म्हणून. सर्वप्रथम त्यांचं सर्व आपण एकदा टाळ्यावरून त्यांचं स्वागत करूया. आजच्या असणाऱ्या कीर्तनाला लाभलेली ही सर्व मंडळी उद्धव महाराजांच्या पठडीत तयार झालेले सर्व शिष्य मंडळ आहे. गायन सम्राट हरिभक्तीपरायण किशोरजी महाराज शेळके, त्याचबरोबर इथं उपस्थित असणारे हरिभक्तीपरायण आमच्या हिंदू रक्षक वारकरी संत परिषदेचे ट्रस्टी, आमच्या ट्रस्टीवर असणारे आमचे बाबा महाराज मोरे, हरिभक्तीपरायण नवोदित कीर्तनकार बाबासाहेब महाराज कोळशे आणि आपल्याच परिसराचं भूषण भजन सम्राट सुनील महाराज पारे, त्याचबरोबर ज्यांना आपण प्रतिवर्षी या ठिकाणी पाहतो ते असणारे अनिल महाराज टिकुडे मृदंग सम्राट, हे आपल्याला या ठिकाणी लाभले. त्याबद्दल प्रथमतः त्यांचं या ठिकाणी आभार मानतो. आणि सुंदर असणारी चाल हरिभक्तीपरायण भजन सम्राट सुनील महाराज पारे, त्याचबरोबर हरिभक्तीपरायण भजन सम्राट किशोरजी महाराज शेळके आणि यांना पकवादाची साथ करतील हरिभक्तीपरायण अनिल महाराज टिकुडे.
सोडिला संसार माया तयावरी फार धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे याने घ्यावे नाम किसी करणे त्याचे काम धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी धावे चाले
भजे पांडुरंगं पांडुरंगा करो पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुरदिप्रदेशं विधीन्द्राधिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाचे वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः गङ्गाविशुद्धं तपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गङ्गागिरियोगिराजं सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि योगं शिरसा गुरुं तं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती सेवेला मी सेवक झालो तुमच्या लागलो निजचरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर सहजले उदकी वह्या तुम्ही रक्षिल्या निज सत्ते अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर मिळा म्हणे घराला हाती तरी जाल मती निरूपम अहो स्वामी
तया देवा यावरून करावा विठ्ठल सोडिला संसार माया तया भरी फार धावे चाले मागे मागे सुख दुःख सारे अंगे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्वंदनीय जगद्गुरु श्रीमंत संत श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे विठ्ठल या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याचा असणारा स्वभाव सांगतात. असणारा परमात्मा ज्यानं संसाराचा त्याग केलेला आहे त्याच्यावरती तो काय करतो? प्रेम करतो. किती प्रेम करतो? तर त्याच्या तो काय करतो? मागे मागे त्या ठिकाणी चालत असतो आणि त्याचं असणारं जे काही सुख आणि दुःख आहे स्वतः त्या ठिकाणी काय करत असतो? भोगत असतो. मग त्याच्यासाठी त्या भक्तानं नेमकं काय करावं? तुकोबाराय सांगतायत की भक्तानं केवळ फक्त त्या भगवंताचं नामचिंतन करत राहावं, मग तो परमात्मा आपलं काम बरोबर त्या ठिकाणी करत असतो. कारण तो परमात्मा कसा आहे तर अत्यंत भोळा आहे आणि कृपेचा कोवळा असा तो परमात्मा आहे. अत्यंत कृपाळू अशा स्वभावाचा तो परमात्मा आहे आणि म्हणून तो भक्ताच्या काय चालत असतो? मागे मागे त्याचं सुखदुःख त्या ठिकाणी आपल्याकडे स्वतःकडे घेऊन भक्ताला त्या सुखदुःखातून काय करत असतो? सावरत असतो. विठ्ठल अभंगाचा सर्व भाव आपल्या समोर मांडला. या अभंगावरती काहीसं चिंतन करण्यापूर्वी कार्यक्रमाच्या निमित्तानं 2 शब्दांचा परिहार द्यायचा. तो असा, सालाबादप्रमाणे संपन्न होत असणारा अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा गेली अनेक वर्षापासून आपल्या गावचं व्यासपीठ ज्यांनी सांभाळलेलं होतं ते पूजनीय गुरुवर्य हरिभक्तीपरायण भानुदास महाराज ते आपल्यातून गेले आणि त्यानंतर असणारी ती व्यासपीठाची जबाबदारी आपल्या समस्त ग्रामस्थ मानोरी या समस्त ग्रामस्थांनी, नाना असतील, डॉक्टर असतील, महाराज असतील, चौगुले महाराज असतील आदी करून सर्वांनीच मिळून ही जबाबदारी माझ्याकडे सोपवलेली आहे. आता बाबांची जबाबदारी आहे आणि ती पेरणं मी पहिल्याच दिवशी बोलताना बोलून गेलो की ती एवढी सोपी जबाबदारी नाही. ते पेरणं कसं अवघड आहे. भगवान परमात्मा करेल त्या प्रमाणात ती पेरण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. आज 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाट्याला या ठिकाणी आली. या सेवेसाठी वास्तवात माझ्याकडूनही उशीर झाला आणि दुसरं कारण आपल्या गावामध्ये घडलेली दुर्घटना, दुःखद घटना, अत्यंत दुःखद अशा स्वरूपाची घटना या ठिकाणी घडलेली आहे आणि म्हणून कार्यक्रम करायचा की रद्द ठेवायचा अशी द्विधा स्थिती सर्व कमिटी मंडळीची त्या ठिकाणी झालेली होती. तरी परंतु अखंड हरिनाम सप्ताह म्हटलं की त्यातले कार्यक्रम नियमाप्रमाणे त्या ठिकाणी संपन्न झाले पाहिजे आणि म्हणून वरती असणारे जे काही भोंगे आहेत ते बंद करून आपल्या सभामंडपामध्येच हा कार्यक्रम आजचा या ठिकाणी आपल्याला संपन्न करायचा आहे. असणारे आपलेच मुस्लिम बांधव आणि त्या ठिकाणी असणारे दोघंही पती पत्नी त्यांचं निधन झालेलं आहे. अत्यंत दुःखद घटना ही झालेली आहे. तरी परंतु ईश्वर
आणि प्रारब्ध आपलं जे आहे त्या प्रारब्धानुसार आणि आयुष्य आपण प्रत्येकजण बरोबर घेऊन आलेलो आहे आणि आपण त्याचं चिंतनही केलंय आणि चिंतन आपण लोकालाही त्या ठिकाणी काय करत असतो, सांगत असतो की क्षणभंगूर नाही भरवसा, पण हे आतमध्ये आपण उतरवत नाही म्हणून हे झटके आपल्याला म्हणजे हे दुःख आपल्याला वाटतं, परंतु हे ठरलेलं आहे. मनुष्य जन्माला येत असतानाच त्याचा मृत्यू काय झालेला आहे, ठरलेला आहे आणि तो कशा पद्धतीनं होणार आहे हेही सर्व त्या ठिकाणी ठरलेलं असतं. वेळ, काळ, ठिकाण या सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतात आणि म्हणून त्यानुसार ही घटना आज त्या ठिकाणी घडली. भगवान परमात्मा त्या दोघांनाही आज सर्वांच्या वतीनं आपण या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करू आणि कीर्तनाला या ठिकाणी प्रारंभ करण्यापूर्वी आज कीर्तनाला साथ करण्याकरिता आमची सर्व म्हणजे ज्यांचा लाभ सहजासहजी आपल्याला त्या ठिकाणी होत नाही अशी दिग्गज मंडळी सर्वजण या ठिकाणी आज योगायोगानं उपस्थित झाली. त्यामध्ये गायनाचार्य हरिभक्तीपरायण किशोरजी महाराज असतील, गायनाचार्य हरिभक्तीपरायण सुनीलजी महाराज असतील, त्याचप्रमाणे आमचे गुरुबंधू हरिभक्तीपरायण बाबा महाराज मोरे हरिभक्तीपरायण बाबासाहेब महाराज कोळशे. आपल्या गावचं वैभव संपूर्ण महाराष्ट्रभर पूजनीय बाबांच्या सहवासात राहून भागवत कथेच्या माध्यमातून जे समाजाचं प्रबोधन करतात आदरणीय हरिभक्तीपरायण किशोर महाराज हेही या ठिकाणी टाळ घेऊन उपस्थित आहेत. आमचे बंधू हरिभक्तीपरायण विलास महाराज जाधव हेही आलेले आहेत. त्याचप्रमाणे आता त्यांचा परिचय म्हणजे आमचा आळंदीचा परिचय. बाबा आळंदीला यायचे पंढरीनाथ महाराजांबरोबर आणि तेव्हापासून मी त्यांना उमऱ्याचं समजत होतो. त्या दिवशी पारायणाला जे बसले तेव्हा ते उलगडा मला इथं झाला की तेही या ठिकाणी आज उभे आहेत. त्याचप्रमाणे आपल्या गावचं सर्व भजनी मंडळ, त्यामध्ये आमचे हरिभक्तीपरायण किले महाराज, हरिभक्तीपरायण नेहे महाराज, समोरच बसलेले आदरणीय हरिभक्तीपरायण चौगुले महाराज, मृदंगाचार्य आमचे गुरुबंधू हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य अनिलजी महाराज पुढे त्यांचाही योग आज या ठिकाणी आपल्याला प्राप्त झाला आहे. आमचे दुसरे मार्गदर्शक हरिभक्तीपरायण स्वामी तेही हार्मोनियमची साथ करण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांचा काय परिचय, त्याचप्रमाणे ज्यांची पहिल्या दिवशी कीर्तन सेवा आपण श्रवण केली ते आदरणीय हरिभक्तीपरायण शंभू बाबा तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या गावचे सरपंच साहेब नाही का, बरं, हां, आध्यात्मिक आपल्या सप्ताह कमिटीचं नेतृत्व करणारे ही सर्व मंडळी, त्यामध्ये डॉक्टर साहेब असतील, नाना या ठिकाणी समोर आहेत. त्याचप्रमाणे आपले जुने भजनी, अतिशय भजनाचे भीष्माचार्य, हां, योग्य शब्द वापरला, आदरणीय बाबा या ठिकाणी आहेत. आमचे सिस्टीम आणि ते ऑपरेट करण्याकरता थेट कान्हेगावहून रोज या ठिकाणी येऊन जाऊन करतात ते आमचे खराज काका, तुषार भाऊ तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. कारण मशिनरी किती मोठ्या आहेत याला महत्त्व नसतं, ते ऑपरेट करतोय कोण ते जर जमलं नाही तर गोंधळ होत असतो. आणि म्हणून मग पहिल्याच दिवशी मी बोललो की भोंगा जोडलेला बरा, जर ऑपरेटर नसेल तर मग भोंगा बरा, मिक्सर काही कामाचं नाही. म्हणून ते रोज या ठिकाणी येऊन जाऊन करतायत. आता तुम्ही त्यांच्याकडून थोडा अभ्यास करून घ्या, म्हणजे पुढं तुम्हाला सोपं जाईल. तुळस घेतलेल्या आमच्या मावशी विनिकरी बाबा, माता भगिनी आणि
बांधव सर्वांच्या उपस्थितीमध्ये अगदी थोड्या वेळामध्ये, कारण आता 20च मिनिटं आपले कीर्तनाचे बाकी राहिले, तर होता होईल तेवढं आवरण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करूया. मनुष्य जीवनामध्ये आल्याच्या नंतर हे मनुष्य जीवन आपल्याला कशाकरिता मिळाले याचा विचार माणसाने केला पाहिजे. अर्थात जीवानं तो केला पाहिजे, कारण या जीवाला कायमच हा मनुष्य देह या ठिकाणी मिळतोय असं नाही. आता काही सांप्रदायिक मंडळी असं सांगतायत की माणूस मेला की माणूसच होऊन जन्माला येतो, स्त्री मेली की स्त्रीच होऊन पुन्हा जन्माला येते. पण त्यांना काय कसा त्यांनी शोध लावला असेल त्यांची त्यांना माहिती. परंतु तुकोबाराय सांगतायत मागुता हाची जन्म पावसी हे तो न घडे रे सायासी, म्हणजे प्रयत्न करूनही हे शक्य होत नाही. आणि म्हणून एकदा का हा देह गेला पुन्हा हा मनुष्य देह आपल्याला मिळणं सोपी गोष्ट नाही. तुकोबाराय सांगतायत की पावला हा देह काटकाली नाही न घडे ते उपाय घडू आले. म्हणजे हा सहज जसा आंधळ्याच्या टाकीमध्ये कावळा सापडावा त्याप्रमाणे आपल्याला हा देह काय झालेला आहे, प्राप्त झालेला आहे. मग असणारा हा देह आपल्याला का मिळाला अशी विचार करण्याची शक्ती भगवंतानं या देहामध्ये आलेल्या जीवाला दिलेली आहे. आणि त्या विचार शक्तीचा योग्य उपयोग करून सार आणि आसार काय, योग्य काय अयोग्य काय या गोष्टीचा आपण काय केला पाहिजे, विचार केला पाहिजे. आणि विचार करून जे ग्राह्य आहे त्याचा काय केला पाहिजे, स्वीकार केला पाहिजे. विठ्ठल या ठिकाणी मिळालेला हा देह कशाकरिता मिळाला आहे याचाही विचार, म्हणजे संतांनी आपल्याला काहीच करायचं शिल्लक ठेवलेलं नाही. काय आपल्याला प्रयत्न करून काहीतरी त्याच्यातून निष्कर्ष काढायचा आणि मग त्यानुसार वाटचाल जीवनाची करायची अशी काहीच त्या ठिकाणी काम शिल्लक संतांनी आपल्याला ठेवलेलं नाही. सगळं काही त्यांनी आपल्याला समोर मांडलेलं आहे. फक्त आपण तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आणि नुसतं पोहोचून उपयोग नाही, ते आतमध्ये काय केलं पाहिजे, उतरवलं पाहिजे. जसं ज्ञानेश्वरी वाचावी भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न आवडली. ज्ञानेश्वरी वाचावी, पण आपल्याला ती वाचण्याकरिता वेळ नाही. नामदेव महाराज या पुढे जाऊन सांगतात, नामदेव महाराज सांगतात बाबा ज्ञानेश्वरी ग्रंथ एवढा श्रेष्ठ आहे, एवढा श्रेष्ठ आहे, त्याची श्रेष्ठता परदेशातल्या लोकांना कळाली पण भारतातल्या लोकांना कळाली. हे आपलं काय आहे, दुर्दैव आहे. वाचायची ठीक आहे, पारायण केल्याच्या नंतर श्रवणे अर्थे पठणे मोक्षुची लाभे मौली ज्ञानोबारायांनी त्याचं फळ सांगत असताना सांगितलं. परंतु केवळ वाचण्याला अर्थ आहे का? नाथबाबा हरिपाठात सांगतात अर्थावन्न पोथी वाचूनही काय, तिचा अर्थ समजून घेतला पाहिजे. आणि अर्थ समजून घेता घेता त्याला आतमध्ये काय केलं पाहिजे, उतरवलं पाहिजे. नामदेव महाराज सांगतात नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एक तरी ओवी अनुभवावी. त्या ओवीचा काय घ्यावा, अनुभव घ्यावा. ही महत्त्वाचं त्या ठिकाणी आहे. संपूर्ण ज्ञानेश्वरी वाचत बसण्याची गरज नाही. एक ओवीचा जरी अनुभव जीवनामध्ये घेतला तरी त्याचं जीवन सार्थक त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. एवढंच संतांचं वाङ्मय काय आहे तर महान आहे. विठ्ठल
शास्त्र सांगतं की ज्या गोष्टीचा आपल्याला अतिपरिचय होतो ना त्याची आपल्याकडून काय घडत असते, अवज्ञा घडत असते. अतिपरिचय अवज्ञा भवती. अतिपरिचय महाराज गावात नवीन आला की सगळे असे दुरून दुरून राहत असतात, पण 1-2 वर्ष का त्याचे येणं जाणं झालं मग मात्र त्याचा काय होत असतो, परिचय. तो नुसता परिचय होत नाही तर काय होत असतो, अतिपरिचय होतो. आणि अतिपरिचय झाला की त्याचा परिणाम अवज्ञा त्या ठिकाणी व्हायला काय होत असते, सुरुवात होत असते. विठ्ठला आता तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही नवीन आले, तसं महाराजाचं उदाहरण म्हणून फक्त या ठिकाणी समजण्यासाठी म्हणून मी या ठिकाणी बोललोय. मला सांगायचं आहे फक्त महत्त्वाचा मुद्दा की अतिपरिचय या ग्रंथांचा आपल्याला काय आहे तर अतिपरिचय आहे. तुकोबारायांची गाथा असेल. आता काही अशीही मंडळी आहे की त्यांना अजून ते ग्रंथ कोणी लिहिले आणि काय केलंय, कशाकरता त्याची निर्मिती झाली याचाही अजून काहींना पत्ता नाही. आणि म्हणून या ठिकाणी हा मनुष्यदेह, मला सांगायचं तात्पर्य काय की असणारा हा मनुष्यदेह कशाकरिता आपल्याला दिलाय याचा विचार आपण करावा. आणि तो विचार संतांनी आपल्याला करून ठेवलेला आहे. पण ते ग्रंथ पाहणं हे आपलं काय आहे, कर्तव्य आहे. पण ते पाहण्याकरिता आपल्याकडे वेळ नाही. मला सांगायचं काय तुकोबारा आपल्याला सांगतात देवे दिला देह, देवे दिला देह भजना पण घडलं मात्र विपरीत. तोया झाला फाटा बाधी माझा. पण देह दिलाय कशाकरिता तर भजनाकरिता, भोजनाकरिता नाही. मग असणारा भजन कुणाचं करायचं तर ते असणाऱ्या परमात्म्याचं. ज्यानं हे संपूर्ण विश्व काय केलंय, विश्व निर्माण केले, जेणे हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाते धरिले, सत्ता मात्र या पुढ्या नळोबाराय वर्णन करतात. ते असणारा तो परमात्मा त्यानं हे संपूर्ण सृष्टी काय केलेली आहे, निर्माण केलेली आहे. नव्हे घडणारं सर्व चलन वलन जे काही आहे ते सर्व त्याच्या सत्तेने घडतं. तुझ्या सत्तेने वेदासी
तुझ्याशी चालणे तुझी आवडे, किंवा तुकोबाराय सांगतात चाले हे शरीर कुणाची असते, कोण बोलविते हरिवीन. त्या परमात्म्याशिवाय चालवणारा बोलवणारा आपल्याला दुसरा कोणी नाही. त्याची ही सर्व सत्ता आहे. सत्ता आपण या ठिकाणी मानतोय का? त्याची जर सत्ता आपण मानली तर तो परमात्मा त्याच्याच सत्तेने हे सर्व काही घडतं आहे. पण आपण मात्र ती सत्ता काय केली? झुगारून त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि ती सत्ता झुगारून हे मी करतोय अशा प्रकारचा अहंकार आपण काय केलाय? धारण केला. आणि अहंकारामुळे जीवनामध्ये जे काही सुखदुःख आपल्या येऊ राहिले त्याला कारण जर काय असेल तर तो धारण केलेला अहंकार आहे. कारण तो अहंकार धारण करून आपण काय झालो? संकोचित झालो. मर्यादेमध्ये आपण स्वतःला काय करून घेतलं? बांधून टाकलं. म्हणून तर तुकोबाराय सांगतात ध्येय पोषण ब्रह्मांडाचे. बाबा तू तेवढा मर्यादित नाही, कशा करता तू स्वतःला संकोचित करून घेतले. म्हणून मला सांगायचं तात्पर्य काय की असणारं जर परमात्म्याचं स्वरूप आणि आपलं स्वरूप याच्यामध्ये कसल्याच प्रकारचं काय नाही, अंतर नाही. असं असताना देखील आपण आपली सत्ता त्या ठिकाणी काय करतोय? गाजवतोय. स्वतःची सत्ता आपण प्रस्थापित करण्याचा काय करतो? प्रयत्न करतो. आणि पर्यायानं जीवनामध्ये सुख आणि दुःख काय करून घेतो? ओढून घेतो. अर्थात सुख नाहीच, सर्व काय आहे? दुःखच आहे. हे संसाराचं स्वरूप सांगत. संसार म्हणजे काय? हा अहंकार धारण करणं हा संसार आहे. काय? तो अहंकार आपण धारण केला म्हणून तर जन्म मरणाची परंपरा आपल्या काय लागली? पाठीमागे लागली. आणि त्या जन्म मरणाच्या परंपरेलाच काय म्हटलंय? संसार म्हटले. ती लागली कशामुळे? अहंकारामुळे. म्हणजे खरा संसार कोणता आहे? तर धारण केलेला अहंकार. आणि तो अहंकार जोपर्यंत आपण टाकत नाही तोपर्यंत तो परमात्मा आपल्याला सहाय्यभूत त्या ठिकाणी होत नाही. आता या ठिकाणी असणारा दुसरा संसार सांगितला. संसाराचा विचार सांगत असताना मौली ज्ञानोबाराय आणि शंकराचार्यांनी जन्म आणि मरण याला संसार म्हटले. परंतु तो संसार आणि या ठिकाणी तुकोबारायांनी जो शब्द वापरला संसार तो त्या अर्थाने नाही. जन्म मरण या अर्थाने संसार शब्द वापरलेला नाही. कारण जन्म मरण सोडल्याच्या नंतर परमात्म्याची कृपा होण्याची गरजच शिल्लक राहत नाही. काय? जन्म मरण जर संपलं ते त्याच्याच कृपेनं संपते. काय? जो माझा होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य मीची येतो. जन्म मरण निवृत्त करायचं असेल तर मला शरण या, मी तुमचं काय करेल? जन्म मरण निवृत्त करेल. मग या ठिकाणी तुकोबाराय जे संसार शब्द वापरत आहेत तो संसार शब्द वापरत असताना जन्म मृत्यू संसार तो जो संसार आहे तो संसार या ठिकाणी अभिप्रेत नाही. तर या ठिकाणी संसार शब्दाने आपल्याला असणारा पंचभौतिक जो आपला प्रपंचाचा पसारा आहे त्याला एकतर आपल्याला संसार म्हणता येईल. नाहीतर मी बोलल्याप्रमाणे अहंकार जो आपण धारण केला आहे तो अहंकार तरी एक त्याला संसार म्हणता येईल. आणि असणारा आपला हा देह जो आहे या देहाला देखील काही ठिकाणी काय म्हटलेलं आहे? देहाधिक संसारे, याला देखील काय म्हटलेलं आहे? संसार म्हटलेला आहे. याचा जो त्याग करतो परमात्मा त्याच्या काय लागत असतो? पाठीमागे लागत असतो. त्याच्यावरती भगवान परमात्मा काय करत असतो? प्रेम करत असतो. हेच वर्णन तुकोबाराय अभंगाच्या सोडीला संसार
जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आज आपण कीर्तन थोडंच करणार आहोत. त्यांचं श्रवण आपल्याला करायचं कारण ती पर्वणी आजचाच दिवस आहे. उद्या पुन्हा तुम्ही किती म्हटले का नाही, उद्या परत आयुष्याला हा जो चुकला. आज जर आपण आपलं बोलत राहिलो तर त्यांचा आपल्याला ऐकायला मिळणार नाही आणि तो लाभ आपण चुकवणार त्या ठिकाणी. आणि मग आयुष्याला हा जो चुकला तुका म्हणे आपल्याला वाया जायचं जगद्गुरु तुकोबाराय सांगताय ज्यानं संसार सोडला. हा संसार सुटतो का हो? माणूस संसार घटवण्याचा प्रयत्न करतो का वाढवण्याचा प्रयत्न करतो? आपला काय प्रयत्न चालला? प्रत्येक जण बरं पूर्वीचा काळ, बाबा तुमचा काळ फार सुखी होता बाबा बरं का. पाऊस पडला पिकलं, पिकलं तर पिकलं, नाही पिकलं तरी त्याचं काही वाटत. माणसं आत्महत्या करत नोकरी करेल त्या काळाचे बरं का. म्हणजे जिरायती ज्यांची शेती होती त्या माणसांनी कधी आत्महत्या केली नाही, घमरघट होती ती. आणि आता एवढा असून माणसं आत्महत्या करतात. काय त्यांना नेमकं काय भार त्यांच्या डोक्यावरती आहे आणि कशाने माणसं मिळली ते आत्महत्या. म्हणजे सरकारला खड्ड्यात घालायचं काम करतायत का नेमकं काय करतायत? म्हणजे मी सरकारच्या बाजूने बोलतोय असं नाही, पण माणसाची नीती नेमकं काय चालली, माणूस वागतो कसा याचा विचार आपण प्रत्येकानं त्या ठिकाणी केला पाहिजे. माणसं म्हणतात पेट्रोलचे भाव वाढले, पेट्रोलचे भाव वाढले. अरे पेट्रोलचे भाव वाढतील नाही तर काय? पूर्वीच्या काळी 4 घरात एखादी गाडी असायची मोटारसायकल. आज एका घरात 4-4 गाड्या आहेत. मग त्याला आणि नियम काय? मागणी वाढली तर त्याचं अर्थशास्त्राचा नियम काय? मागणी वाढली की तिची किंमत काय होत असते? वाढत असते. मग आता पेट्रोलचे भाव वाढले याचं माणसं हा विचार प्रत्येकानं करायला पाहिजे. प्रत्येकानं हे मी व्यवहार बोलतो या ठिकाणी. कसं करता उगीच काहीतरी आपण आणि चर्चा आपण काय करतो, त्यांच्या चर्चा आपण या ठिकाणी करतोय. आपल्याला आपलं नाक पुसायची त्या ठिकाणी अक्कल नाही आणि आपण त्यांची चर्चा काय करावी? प्रत्येकाचं जे त्या पदावरती पोहोचले त्यांना थोडंफार काहीतरी कळत आहे. नको त्या गोष्टीची चर्चा करण्यात आपण काय करत असतो? वेळ घालवत असतो. अरे बाबा हा वेळ जो आपल्याला मिळाला ना त्याच्यामध्ये जर आपण त्या भगवान परमात्म्याचं भजन केलं ना तर मनुष्य एवढा सुखी होईल त्याला जीवनातलं काहीही नाही मिळालं. तुकोबारायांच्या जीवनाचा विचार करा. तुकोबारायांच्या जीवनात काय होतं? असलेलं तुकोबारायांनी वाटून दिलं. काय का वाटलं? त्यांना कळलं हे खरं नाही म्हणून तुकोबारायांनी ते वाटून दिलं. कारण याच्यात जर अडकलो तर भगवंताचं भजन मला घडणार नाही. म्हणून सगळं त्या ठिकाणी भावानी हिस्सा मागून घेतला आणि भाऊ बाजूला निघाला. आणि तुकोबारा म्हटली ठीक आहे, तुला तुझ्या वाट्याचं जे आहे ते तू सांभाळ, माझ्या वाट्याचं मला इंद्रायणीच्या डोहात काय करायचंय? बुडून टाकायचंय. हे का घडलं असं त्यांना ते कळलं. आणि आपण ऐकतोय काय? आपण ऐकतोय आता 7 दिवस कीर्तन, रोज कीर्तनातून वैराग्याचा विषय असतो. थोडा का होईना स्पर्श त्या ठिकाणी या विषयाला होत असतो. मग रोज ऐकतोय आणि आम्हीही रोज सांगतोय. आहे का परिणाम? काही परिणाम झाला पाहिजे. म्हणून भाराभर नको, एक तरी उभी, सुरुवातीला मी जे बोलून गेलो, एक तरी उभी अनुभवावी, एक तरी अभंग अनुभवावा. आणि जास्त फार करण्याची गरज नाही. परमार्थ थोडे परीने अशा पद्धतीने जर आपण परमार्थ करू लागलो ना, महाराज कळलं ना माणसाचं बोलणं थांबतं. कळलं ना माणसाला काहीच नको वाटतं. आणि ज्याला कळलं ना तो माणूस गंभीर त्या ठिकाणी होत असतो. तो माणूस हसत नाही महाराज.
ज्याला कळलंय ना तो हसत नाही कधी, कारण त्याला तो आतल्या आत त्या ठिकाणी विचार करत असतो, अरे मनुष्य देहासारखा अनमोल किमतीचा हा मनुष्य शरीर आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त झालंय आणि या देहात येऊन जर आपण भगवंताचं भजन करू शकत नसेल तर आपल्या जीवनाला काही अर्थ नाही. ही सारखी चिंता त्याला त्या ठिकाणी काय करत असते, सतावत असते. म्हणून या मनुष्य देहामध्ये आल्याच्या नंतर हा प्रपंचाचा पसारा त्या ठिकाणी त्याचा सांभाळ करण्यात, आपलं आयुष्य खर्च करण्यात काही अर्थ नाही. हे आयुष्य वायालाच त्या ठिकाणी जाणार आहे. आणि म्हणून ज्याच्यासाठी मिळालाय त्याच्यासाठी हा देह काय केला पाहिजे, आपण झिजवला पाहिजे. म्हणून तो असणारा जो प्रपंच आहे तो संसार आपण या ठिकाणी काय केला पाहिजे, टाकला पाहिजे, सोडला पाहिजे. तुकोबारायांनी सोडला. त्यानंतर दुसरा संसाराचा अर्थ आपल्याला करता येईल, धारण केलेला अहंकार. आणि तो अहंकारच सर्वात मोठा भार भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी वाटत आहे. तिळ भरी जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. तिळभर असलेला अभिमान पण मेरू पर्वताप्रमाणे त्याचा भार भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी वाटत असतो. म्हणून असणारा तो अहंकार ज्यानं टाकला, प्रपंच. आता प्रपंच सोडायचा म्हटल्याच्या नंतर महाराज तुम्ही म्हणाल काय तुम्हाला वेळ लागले काय, एवढा सगळा प्रपंच काय काय करून कमवला आहे आणि तो सोडून द्यायचा, सोडायचा नाही. सोडायचा म्हणजे कसा, आतून सोडायचा, बाहेरून त्याच्यातच राहायचं आहे आपल्याला. पहा, नाव केव्हा बुडते, जोपर्यंत नावेत पाणी नाही तोपर्यंत नाव बुडायचा धोका नाही. नावेत का पाणी शिरलं, नाव बुडाल्याशिवाय राहत नाही. तसं संसार का आत शिरला, पतन झाल्याशिवाय माणूस जीवाचं राहत नाही. म्हणून संसारात आपल्याला राहायचं, त्याच्याशिवाय हे शरीर चालणार कसं. कारण शरीराचा आणि त्या प्रपंचाचा अगदी जवळचा संबंध आहे. काय आपल्याला आजचं कीर्तन फक्त मुद्द्याचं करायचं, मला दृष्टांत सांगता पण येत नाही. आपलं कीर्तनच असं असतं, मुद्दे फक्त, आणि जे महत्त्वाचं आहे तेच बोलावं मला. कळते ना, साधी सरळ सोपी भाषा आहे आपली, त्याच्याकरता उदाहरण देण्याची गरज नाहीच नाही, सोपं आहे. मग असं मला सांगायचं काय, असणारा तो अहंकार. मी काय बोलत होतो, या देहाचा आणि त्या प्रपंचाचा संबंध आहे. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत तो प्रपंच आपल्याला आवश्यक आहे, पण तो देहाकरिता आवश्यक आहे, आतमध्ये नाही. पण तो आपण काय केलाय, सर्व आत साठवलाय. मरो टेकले शरीर, पाया शोधून बांधले, काय उपयोग त्याला. आता का त्याला त्या घरात राहता येईल. महाराज अशी परिस्थिती आज, माणूस एवढा हाडाचं काढून रक्ताचं पाणी करून ती संपत्ती काय करतो, कमावतो प्रत्येकजण. आणि ते पाहून सगळेच धावायला लागले. प्रत्येकजण काय धावायला लागला, प्रत्येकजण एका पुढे एक जायला. परमार्थात मात्र अशी स्पर्धा दिसत नाही. आपण परमार्थिक म्हणून घेतो. महाराज हा कोरोना जो आला ना, आता कोरोना म्हणजे भगवंताने केलेली ही लीला आहे. काय लीला आहे, पारमार्थिक म्हणून घेत आहे. अरे पण खरंच तुम्ही आहात का. परीक्षा घेण्याकरताच कोरोना भगवंताने पाठवला. महाराज अहो, त्या परमात्म्याची असणारी एवढी सर्व सत्ता आणि त्याची माळ आपण आपल्या गळ्यामध्ये टाकतो. मग त्याला कोरोना बरा करता येणार नाही. म्हणजे परमात्म्यापेक्षा देखील आपल्याला आणण्याची शक्ती मोठी वाटली म्हणून आपण माळ खुंटीला टांगली आणि अंड्याला काय केलं, स्वीकारलं. संपूर्ण आयुष्य परमार्थामध्ये घातलेली काही मंडळी. कोरोना झाला म्हणून अरे मेले राहून तरी काय करणार आहे तुम्ही.
वाढवायचं काम चाललंय आपलं, परमार्थाच्या दृष्टीनं आपल्या जीवनात काय चाललंय. माळकरी जरी आपण असलो तरी परमार्थ आपण किती करतो हा विचार करण्याची गरज आहे. आणि म्हणून मला सांगायचं तात्पर्य काय की असणारा कोरोना भगवंताने लीला केली की यातले खरे नेमकं कोण आहे निवडण्याकरिता म्हणून परमात्म्याने केलेली ही लीला आहे. प्रपंच जो आहे तो प्रपंच जोपर्यंत देह आहे तोपर्यंत त्या प्रपंचाची आवश्यकता आहे. पण किती आवश्यकता आहे. महाराज 7 पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती होती. मुनिमाला त्यांना विचारल्याच्या नंतर त्या शेठजीनं त्यानं सांगितलं की बाबा आपल्या संपत्तीचं जरा हिशोब लाव काहीतरी किती संपत्ती आहे आपल्याकडे. मुनिमानं सांगितलं शेठजी 7 पिढ्या तुम्हाला बसून खाल्ले तरी तुमची संपत्ती संपणार नाही. 7 पिढ्यापर्यंत पुरेल एवढी संपत्ती तुमची आहे. ऐकलं शेठजी खिन्न झाला ना महाराज, विचार करायला लागला. मुनींजीने विचारलं अहो आता 7 पिढ्या बसून खातील एवढं असतं ना आता काय विचार तुमच्या पाठीमागे लागला. म्हणजे 7 पिढ्या बसून खातील रे पण 8व्या पिढीचं कसं होईल. बाबा कोणतीच पिढी आपल्या कामा येणार नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे. वर्तमान काळात आपल्याही परिसरात आपल्याही शेजारी पाजारी आपल्याला अनुभव येत आहेत पण माणूस जागा का होत नाही मला हेच कळत नाही. संपत्ती कमवून ठेवली पण ती संपत्ती हिसकावून घेऊन त्याला शेवटी वृद्धाश्रमात जाण्याची वेळ त्याच्यावरती येते. गोठ्यामध्ये म्हातारपण घालवण्याची वेळ त्याच्यावरती येते. कोणाकरिता कमवलं होतं बाबा तुम्ही. अशी जर ही संपत्ती आपली दुरावस्था म्हातारपणात त्या ठिकाणी करत असेल ज्यांच्यासाठी आपण केलंय ते जर आपल्याला म्हातारपणात आधार देत नसतील तर काय कमवण्यात अर्थ आहे. हा विचार आपण प्रत्येकाने थोडासा त्या ठिकाणी करावा आणि त्यातून फार कमवण्याच्या पाठीमागे न लागता ज्याच्यासाठी आयुष्य मिळालं त्या कमावण्यातून थोडासा वेळ काढून तो वेळ आपण कोणाला दिला पाहिजे. त्या भगवान परमात्म्याच्या भजनाकरिता त्या ठिकाणी दिला पाहिजे. म्हणजे तो संसार थोडा आपण बाजूला त्या ठिकाणी केला पाहिजे. आणि अशा पद्धतीनं जो तो संसार सोडतोय म्हणजे अंतकरण वृत्ती महत्त्वाचं शरीर नाही चित्तवृत्ती महत्त्वाची आहे. आणि ती चित्तवृत्ती आपण भगवंताला देऊन या शरीरानं संसारात त्या ठिकाणी राहिलो. शरीरांचा आणि संसाराचा संबंध त्या ठिकाणी आहेच. प्रपंच पंचमहाभूतापासून बनला आहे आणि हे शरीर देखील पंचमहाभूतापासून बनलेलं आहे आणि म्हणून त्याचा संबंध आहे. पण आपल्या अंतकरण वृत्तीचा आणि संसाराचा कसल्याही प्रकारचा संबंध नाही. म्हणून संसार बाहेर असावा पण आतमध्ये नसावा. आतमध्ये कोण असावा तो परमात्मा. अशा
व्यापाराचं सूत्र आपल्याला माहिती आहे. मुदलामध्ये पडे तोटा ऐसा खोटा. मुदलात तोटा म्हणजे काय? मिळालेला मनुष्य देह हा गेल्याच्या नंतर पुन्हा मनुष्य देह मिळावा म्हणजे मुदल टिकून, आणि नाही मनुष्य देह देवाधिकांचा देह मिळावा म्हणजे त्या मुदलात काय झाली? वाढ झाली. पण मनुष्य देह मिळाला आणि गेल्याच्या नंतर पुन्हा त्याला गाढव होण्याची वेळ आली तर मग मात्र त्याच्या काय पडला? मुदलात तोटा पडला. आणि मग आता आपला पण विचार करायचा आहे की आपल्याला मुदलात तोटा पाडून घ्यायचा आहे की आपला व्यापार मोठा करायचा आहे, हे आपलं आपण प्रत्येकानं त्या ठिकाणी ठरवायचं आहे. असणारा हा संसार, अहंकार रूपी संसार, हा प्रपंच रूपी जो आहे त्याला आपण संसारच म्हणतो. आणि तो असणारा संसार तो सोडायचा आहे. आणि देहरूपी जो संसार आहे हाही सोडायचा. काय? तो वेगळा दोन्हीपासून म्हणजे हा देह म्हणजे देह तादात्म्य टाकायचं. देह टाकायचं म्हणजे लगेच फास घ्यायचा नाही का? म्हणजे देह टाकायचं म्हणजे त्याचं जे आपण तादात्म्य धारण केलं त्याला जे आपण मी म्हणतो ना, हा जो भ्रम आपल्याला झालाय का हे शरीर म्हणजेच मी आहे, हा भ्रम टाकायचा. हे शरीराचा आणि आपला संबंध नाही. आपण त्याच्यामध्ये आलोय की म्हणजे साधन आहे आणि त्यालाच आपण काय मानलंय? साध्य मानलंय. देह साधन आहे. कशाचं साधन आहे? परमात्मा प्राप्तीचं देह हे साधन आहे. साधनाच्या द्वारे साधनाला साध्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं. मग असणारं ते बाजूला राहिलं साध्य, आणि हे साधनच काय मानलं आपण? साध्य मानलं. आणि त्याच्याच सेवेमध्ये आपण आपलं आयुष्य काय करतो आहोत? खर्च करतो. म्हणजे देहाला अमुक झालं रे तमुक पाहिजे, त्याच्यासाठी प्रयत्न करावे. म्हणजे याच्याच आयुष्य आपलं घालवणं चाललेलं आहे. मला सांगायचं तात्पर्य काय की हा देह देखील त्याचं देखील आपल्याला तादात्म्य सोडलं पाहिजे. आणि असं तीनही प्रकारचं असणारा हा भौतिक प्रपंच तो पहिला संसार, त्याच्यानंतर असणारा देहरूपी असणारा हा संसार, याचं तादात्म्य टाकणं हा दुसरा संसार, आणि तिसरा अहंकार रूपी आपण धारण केलेला आहे तो अहंकार रूपी तिसरा संसार. हे तीनही संसार ज्यानं टाकले त्याच्यावरती भगवान परमात्मा काय करत असतो? प्रेम करत असतो. सोडिला संसार माया कला त्याच्यावरती प्रेम करतो. म्हणजे नेमकं काय करतो? अभंगाचं धावे चाले मागे मागे, धावे चाले मागे मागे, धावे चाले मागे मागे,
सुख दुःख साह्याने. ज्यानं संसार सोडलाय त्याच्यावरती भगवान परमात्मा प्रेम करतो. किती प्रेम करतो तुकोबाराय सांगताय की तो त्या भक्ताच्या काय चालतो, पाठीमागे चालतो आणि धावत त्याच्या पाठीमागे. भक्त जर जोरात निघाला तर परमात्मा धावत धावत त्याच्या पाठीमागे चालतो. कशाकरिता चालतो? नुसता चालतो कशाकरिता? एके ठिकाणी असं वर्णन केलंय, नामयाचे पाठी चाले ते शिराज लागावया रज चरणीचे. भक्ताच्या चरणाचे रज त्याची अपेक्षा तो परमात्मा करतो. चरणाची माती धावत चालती मागे, म्हणजे त्याच्या चरणरज आपल्याला मिळावे याच्याकरिता एक परमात्मा मागे मागे चालतो. आणि दुसरं कारण सांगितलंय तो कुमारांनी या ठिकाणी, सुख दुःख साह्यंगे. तो भक्ताच्या पाठीमागे चालवून त्याच्यावरती येणारं जे काही सुख आणि दुःखाचे प्रसंग आहेत त्या प्रसंगामध्ये त्याला सावरण्याचं काम. आता दुःखातून सावरणं ठीक आहे, सुखातून कशाकरिता सावरायचं प्रश्न आपल्यासमोर निर्माण होईल. माणसं दुःखातून सावरण्याकरिता त्या ठिकाणी येत असतात, पण सुखातून का सावरायचं? सुखातून सावरण्याची गरज आहे का? आहे, भक्ताला आहे. कारण जीवनामध्ये येणारं तर सुख आणि त्या सुखामध्ये तो परमात्म्याला विसरला तर त्याचं पतन ठरलेलं आहे. आणि त्या भक्ताचं पतन होऊ नये म्हणून तो परमात्मा त्या सुखातून देखील त्याला काय करत असतो, सावरत असतो. कारण हे असणारं प्रापंचिक सुख जे आहे ते माणसाला परमात्म्यापासून काय करत असतं, दूर घेऊन जात असतं. आणि आपला लाडका असणारा प्रेमळ ज्याच्यावरती आपलं प्रेम आहे असा कोणाला व्यक्ती आपल्यापासून दूर जावं वाटेल. म्हणून भगवंताला ते आपले भक्त आपल्यापासून दूर जाऊ नये असं वाटत असतं. म्हणून तो सुखातूनही त्या भक्ताला काय करत असतो, सावरत असतो. म्हणजे त्या सुखामध्ये त्याच्या बुद्धीमध्ये तो काय होऊ देत नाही, परिवर्तन होऊ देत नाही. त्याला असं वाटू देत नाही की अरे हे तर सुख चांगलं आहे, मग हे द्या सुखून. अशा प्रकारची भावना त्याची त्या ठिकाणी होऊ देत नाही. म्हणजे सुखातून तो परमात्मा त्या भक्ताला काय करत असतो, सावरत असतो. सुख दुःख साह्याने. मग असा असणारा तो परमात्मा, त्या परमात्म्यानं हे सगळं करावं त्याच्याकरिता त्या भक्तानं काय केलं म्हणजे तो परमात्मा हे सगळं करणार आहे त्याचा विचार अभंगाच्या 3ऱ्या चरणात.
त्याचे काम दिसे काय त्याचे काम करणे त्याचे भक्तानं फक्त त्या परमात्म्याचं काय घेत राहावं, नामचिंतन करत राहावं. बाकी सगळ्या गोष्टी तो परमात्मा काय करत असतो, सांभाळत असतो. अशा प्रकारचा दृढ विश्वास आपला त्याच्यावरती असला पाहिजे. आपलं कसं आहे, जोपर्यंत चांगलं चाललंय तोपर्यंत आपण आपला अहंकार त्या ठिकाणी दृढ धारण करत असतो. आणि थोडा का दुःखाचा काही प्रसंग जीवनामध्ये आला, मग आपण कुणाला दोष देत असतो, त्या परमात्म्याला दोष देत असतो. काय दुःखाचा प्रसंग आला की परमात्म्याला दोष, आणि जोपर्यंत चांगलं चाललंय तोपर्यंत आपल्यामुळे चाललंय, अशी आपली भावना आहे. म्हणून अशा पद्धतीनं तो परमात्मा आपल्याला साह्यभूत होऊ शकत नाही. सर्वस्वी तुका म्हणे भार घातली आवली होईल कैवारी नारायण. तो परमात्मा घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार. त्याचा स्वभाव सांगत असताना संतांनी आपल्याला सांगितलेलं की तो अगोदर घेतो आणि मग त्या ठिकाणी देत असतो. अशा प्रकारचा त्याचा काय आहे स्वभाव. मग आपण त्याच्यासाठी जर काही घेतच नसू तर त्याच्या कृपेची आशा तरी आपण का करावी. म्हणून मला सांगायचं तात्पर्य पण ज्याने सर्वस्व त्याला दिले त्याच्यासाठी मात्र तो परमात्मा काय करत असतो, सर्व काही काम त्याचं त्या ठिकाणी करत असतो. तुकोबारायांच्या जीवनातला प्रसंग जर आपण पाहिला, तुकोबाराय मिरच्या विकण्याकरता गेले आणि त्या गावच्या लोकांनी त्या सगळ्या मिरच्या फुकट घेऊन गेले. पण परमात्म्यानं नंतर जाऊन सगळ्या गावातून ते ज्याने जेवढे पैसे मिरच्या नेल्या होत्या तेवढे सगळे पैसे जमा करून तुकोबारायांना त्या ठिकाणी आणून दिले. अशा पद्धतीनं तो परमात्मा काय करत असतो, काम करत असतो. त्या पद्धतीनं काम करण्याकरिता सगळं सोडावं लागतं बरं का. जसं तुकोबारायांनी सगळं सोडून दिलं ना, तसं जर आपण सोडलं ना, निश्चित तो परमात्मा काम करतो बरं का. अनुभव तुकोबारायांसारखा तर आपण होऊ शकत नाही, पण जे काही थोडंफार आपण त्याच्यासाठी करतो ना, त्याचं फळ तो आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्याच्यासाठी करायला सुरुवात करा, आपल्या जीवनात काहीच कमी राहणार नाही. सगळ्या गोष्टी वेळच्या वेळेला आपल्या बरोबर झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. आणि आपल्याला अनुभव जीवनामध्ये कधीतरी येत असेल, फक्त तो अनुभव आल्याच्या नंतर ही परमात्म्याची कृपा आहे अशा प्रकारची आपली भावना त्या ठिकाणी तयार झाली पाहिजे. नाहीतर मग काय होतच राहतंय, चालतच राहतंय. असं जर आपल्या भावना त्या ठिकाणी झाली तर मग मात्र परमात्म्याविषयीची दृढ भक्ती आपल्या अंतकरणात जागी होणार नाही. विठ्ठल परमात्म्यासाठी सर्व काही सोडून ज्यांनी दिले, संसार ज्यांनी सोडला, मग तो 3 प्रकारचा संसार ध्यानात ठेवायचा. देहरूपी संसार, अहंकाररूपी संसार आणि प्रापंचिक असणारा जो काही पसारा आहे तो संसार. हे 3ही संसार ज्या भक्तांनी सोडले त्या भक्तांसाठी परमात्म्यानं कामच केली. त्याच्याकरिता अभंग पाहून घ्या. उंच नीचे काही म्हणणे भगवंत इष्टे भाव भक्ती देखून या दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादास.
चर्मरंग लागे रोहिदासा संगे कबीराचे मागे शेले सजन कसाया विकू लागे मांस सजन कसाई मांस विकण्याचं काम करत होता पण त्याला मांस विकण्याकरिता परमात्म्यानं काय केली मदत केली कशा पद्धतीने केली हो त्याच्याकडे असणारा जो शालिग्राम होता ना तो शालिग्राम आता तो दगड महाराज दगड आपण त्याला काय साध्या भाषेत जर बोलायचं म्हटलं तर तो काय आहे दगड आहे मग तो असणारा दगडच पण त्याला त्या तराजूतलं माप बदलायची वेळ त्याला येऊ देत नव्हता समोर गिऱ्हाईक कसं आलंय त्यानं जर मागितला अर्धा किलो तर तो दगड काय व्हायचा अर्धा किलोचा व्हायचा 1 किलो मागितलं तर 1 किलोचा व्हायचा पावशेर मागितलं तर पावशेराचा तो व्हायचा म्हणजे तो शालिग्राम म्हणजे दगड नव्हता तर तो कोण होता परमात्मा होता आणि म्हणून त्याला ते माप आपल्याला कसं आहे आपण जर दुकानदाराकडे गेलो आणि पावशेर साखर मागितली तर त्याच्यात जर वजनात जर अर्धा किलोचं माप असेल तर त्याला ते काढून घ्यावं लागतं पावशेराचं टाकावं लागतं तर होतं पुढचं माप करतो पण सजन कसायला तसं करावं लागत नाही माप आहे तसंच त्यानं मागितलं तर काहींना शंका पण यायची अरे मी तर काहीच माप बदलीत नाही तसंच देतोय मग दुसरीकडे जाऊन ती पुन्हा त्याचं माप करून पाहिजे पण माप बरोबरच त्या ठिकाणी भरायचं म्हणजे सजन कसा आहे अशा पद्धतीने तो परमात्मा त्या ठिकाणी भक्ताचं काय करत असतो काम करत असतो आणि तसंच काम तो तुमचं आमचं देखील करायला काय आहे तयार आहे ती काम त्या कामाची त्याला काय आहे आवड आहे त्याच्यासाठी आपण त्याच्या सन्मुख झालं पाहिजे नाहीतर मग तू करू शकत नाही सन्मुख व्हायचं म्हणजे काय तर त्याचं फक्त काय करायचं नामचिंतन करायचं याने घ्यावे नाम किसी करणे त्याचे नाम मग तो सगळं काही त्या ठिकाणी काय करत असतो सांभाळत असतो अशा पद्धतीनं आणि का तो सांभाळतो तर तो त्याचा काय आहे स्वभाव आहे काय स्वभाव त्या अनुभवाच्या शेवटच्या तुका म्हणे भोळी तुका
सोडिला संसार माया तयावरी फार धावे चाले मागे मागे सुख दुःख साहिरंगे. हे सगळं परमात्मा करायला त्या ठिकाणी तयार आहे. नवे नवे त्याचा तो काय आहे स्वभाव आहे. तो स्वभावाची जाणीव तुकोबारा शेवटच्या चरणातून करून देतात. तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी. अत्यंत कोमल अशा प्रकारची त्याची कृपा आहे. सहज कुणावरतीही तो काय तर उदार अंतकरणानं त्या ठिकाणी तो करत असतो. त्याच्याकरिता मात्र त्या पद्धतीनं आपण गाणे घ्यावे ना अशा पद्धतीनं आपण त्या परमात्म्याला. आणि पहिली गोष्ट सोडीला संसार. हा संसार सोडायचा म्हणजे नेमकं काय? संसार सोडायचा म्हणजे आपण त्याची काय करायची भक्ती करायची. आणि ती भक्ती त्याचं स्वरूप सांगत असताना त्याला आवडणारी भक्ती कोणती आहे तुकोबारा एके ठिकाणी सांगतात. हे जी थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. संसार सोडायचा म्हणजे सगळं सोडून द्यायचं नाही, तर त्याच्यावरती जे आपलं प्रेम जडलेलं आहे ते प्रेम तिकडून काढायचं आणि परमात्म्याच्या ठिकाणी लावायचं. एवढंच काम करायचं. संसार सोडायचं म्हणजे वाटून द्यायचं नाही असं काहीच करायचं नाही. तिथं जे आपलं प्रेम अडकलंय ना ते प्रेम तिथून काढायचं आणि तेवढं प्रेम फक्त परमात्म्याच्या ठिकाणी लावलं की तो परमात्मा हे सगळं करायला त्या ठिकाणी काय होत असतो तयार होत असतो. आपल्याला वाटतंय ना आपल्या हे जीवनात त्या परमात्म्याने असं सगळं करावं वाटतंय ना? कुणाला वाटतंय बरं? हात वर करा. कुणाला वाटतं की परमात्म्यानं अशा पद्धतीनं आपल्या जीवनातही आपल्याला साह्यभूत व्हावं? कुणालाच वाटत नाही. अरे अरे कमीत कमी एवढं तरी म्हणा मला वाटतं, म्हणजे त्या दृष्टीनं तरी वाटचाल आपली हळूहळू सुरू होईल. वाटतंय ना? धन्यवाद. वाटतंय प्रत्येकाला, पण इथं लाजताय ते असं सांगायला उलटतंय. तर फक्त संसारावरचं असलेलं प्रेम भगवंताकडे लावलं की तो परमात्मा कृपेचा कोवळा आहे आणि तो भोळा आहे. तो लगेच आपलं काम करायला त्या ठिकाणी प्रवृत्त होत असतो. अंतरीची घेतो गोडी, पण मात्र अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. हे तत्व सांभाळले की तो परमात्मा आपल्या काम करण्याकरता त्या ठिकाणी तत्पर आहे, उभा आहे. युगे 28 तेव्हापासून तो परमात्मा तिथं उभा राहिला. कशाकरता? उभं राहणं म्हणजे तत्परता दर्शवणं आहे. उभं असणं म्हणजे तत्पर असणं आहे. म्हणून अशा पद्धतीने तो भक्ताचं काम करण्याकरिता तत्पर आहे. फक्त त्याच्याकरिता त्याची काही जी काही तत्वप्रणाली आहे त्या प्रणालीनुसार आपण त्याची वाटचाल जीवनाची जर केली तर तो आपल्याही जीवनात तसं काम केल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचा भाव तुकोबारांच्या अभंगातून तुकोबारांनी ह्या अभंग कशा करत आहेत आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. पण ते आपण फक्त ऐकतो. नळी फुंकली सोनारी इकडून तिकडे गेले वारे अशी आपली अवस्था त्या ठिकाणी होत असते. म्हणून अनुभव घेणं, उतरवणं, आतमध्ये उतरवणं याला फार महत्त्व आहे. आणि ते जोपर्यंत ती क्रिया आपण करत नाही तोपर्यंत कितीही जीवनभर आपण ऐकत राहिलो तरी त्याचा म्हणावा असा परिणाम जीवनामध्ये होणार नाही. म्हणून अशा पद्धतीनं आपण सर्वांनी अंतकरणपूर्वक त्या परमात्म्याची काय करावी भक्ती करावी. आपण म्हणतो परमात्मा आपल्यावरती का कृपा करत नाही. आपण थोडासा असाही विचार करावा की आपण जी भक्ती करतोय ती खरंच आपण भक्ती अंतकरणपूर्वक करतो का वरवरची करतोय. हा विचारही थोडा जीवनामध्ये कधी कधी आपण जर केला तर आपल्या उत्तर लक्षामध्ये त्या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही. भगवान परमात्मा सद्गुरूच्या कृपेनं जसं बोलता आलं त्याप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न केला. न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे हे तुम्हाला विनंती असेल. पायाच्या प्रसादे काही बोलिलो नव्हे मज क्षमा करण्यासाठी नोहे अंगभूत युक्ती. पुन्हा आज आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेला हा
ही संगीत मैफिल हे गायनाचार्य मंडळी सर्वजण मृदंगाचार्य हार्मोनियम वादक आदी करून सर्वच मंडळी आपल्याला लाभली हे आपलं आपण भाग्य आहे असं मी या ठिकाणी समजतो. आणि सेवेला या ठिकाणी विराम द्यायचा तत्पूर्वी त्यांचं उद्या कीर्तन आपल्याला श्रवण करायचे त्याही या ठिकाणी हरिभक्तीपारायण आमच्या धर्मभगिनी सीमाताई त्याही या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं मगाशी उल्लेख करायचं राहून गेलं. त्याचप्रमाणे बाबासाहेब महाराज असतील, बाबा महाराज असतील, किशोर महाराज, सुनील महाराज, किशोर महाराज, विलास महाराज आदी करून तिकडं असणारे देही महाराज, किल्ले महाराज, चौगुले महाराज आणि आमचे मृदंगाचार्य अनिल महाराज, शंभू बाबा आहे, पुढं नाना बसलेले आहेत, डॉक्टर साहेब आदी करून सर्वच मंडळी सर्वांच्या उपस्थितीत ही सेवा भगवत चरणी समर्पित करून सेवेला या ठिकाणी विराम. ज्ञानेश्वर